अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीविषयी धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलंय। पहाटेचा शपथविधी हा अजितदादांना पक्षातून काढण्याचं षडयंत्र होता। शिर्डीतील भाषणामध्ये धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं। शपथविधीला जाऊ नका असं मी दादांना सांगितलं होतं असंही मुंडे म्हणाले। पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहे। मी दादांना विनंती केली होती, आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिम्मत ठेवतो। त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका। का म्हणलो होतो, काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय। दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच। त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं।